metal sphere of radius capital R and density rho 1 is dropped in a liquid of density sigma, move with a terminal velocity v. Another metal sphere of same radius and density rho 2 is dropped in a liquid in the same liquid. Its terminal velocity is. सर्वात पहिले इथे आपल्याला टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे आणि तो असतो इट इज 2/9 r square density of solid substance minus density of liquid into g divided by mu. Mu is coefficient of viscosity. तर इथे आपल्याला म्हटलंय लिक्विड सेम दिलाय आणि पहिले टर्मिनल व्हेलॉसिटी आहे v. सो फॉर्म्युला हाच असणार 2/9 r स्क्वेअर. दिस इज आणि डेन्सिटी मेटल स्पिअरची रो 1 दिली आहे पहिले आणि वॉटरची किंवा लिक्विडची डेन्सिटी सिग्मा आहे जी डिवायडेड बाय म्यू. सेम लिक्विड आहे. आणि दुसरी जी टर्मिनल व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्याला आपण व्ही डॅश घेणार. फॉर्म्युला तर सेमच असणार आहे 2/9 आर स्क्वेअर म्हणजे सेम जो मेटल स्पिअर आहे त्याची रेडियस सेम दिली बिकॉज अनदर मेटल स्पिअर ऑफ सेम रेडियस बघा इथे मेन्शन आहे आणि डेन्सिटी त्याची फक्त रो 2 आहे. डेन्सिटी चेंज केली म्हणजे इथे रो 2 मायनस सिग्मा डिवायडेड बाय म्यू इंटू जी. तर हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन. दोन जर इक्वेशन आपण डिवाइड केलं तर व्ही बाय व्ही डॅश इक्वल्स टू बाकी सर्व तर कॅन्सल होईल. काय उरेल इथे रो 1 मायनस सिग्मा डिवायडेड बाय रो 2 मायनस सिग्मा. तर इथे व्ही डॅश चा जो फॉर्म्युला येणार आहे दॅट इज व्ही इंटू रो 2 मायनस सिग्मा डिवायडेड बाय रो 1 मायनस सिग्मा. तर हे आपलं आन्सर बनणार इथे. सो इथे जर बघितलं आपण ऑप्शन ए इज करेक्ट.